सांगलीत वाळवा इथं आयोजित मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय। विविध घोटाळ्यांवरून त्यांनी घोटाळेबाज मंत्र्यांना जोरदार टोले लगावले। तर पंतप्रधान मोदी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही त्यांनी लक्ष्य केलंय। बारामती, कराड, इंदापूर इथं आंदोलन करणारे स्वाभिमानीचे नेते आता नागपूर आणि कोल्हापूरला आंदोलन का करत नाहीत असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे। स्मृती इराणी, सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, वसुंधरा राजे शिंदे, काय चाललंय? कोण चिक्कीमध्ये काय करतंय, कोण कशात काय करतंय, कोण त्या ललित मोदीला मदत करतंय, कोणी तिथं काय काय म्हणजे न सांगितलेलं बरं। आज अक्षरशः काही तर यांच्यातले मिनिस्टर भाषण करताना इन बिन करतात आणि इतर रिव्हॉल्वर लावतात। आम्ही 15 वर्ष ही बाबा गृहमंत्री होता पण कधी रिव्हॉल्वर लावलेलं मी बघितलं नाही। उसाच्या बद्दल पवार साहेबांनी 6,600 कोटी रुपये गेल्या वर्षी त्या ठिकाणी दिले। रघुनाथ पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामुळे एफआरपी प्रमाणे दर देता आला। काही जण स्वाभिमानी संघटनावाले सांगायचे आमच्यामुळे दर मिळतो। अरे आता तुमचं सरकार केंद्रात आहे, तुमचं सरकार राज्यात आहे, मग का दर दिला जात नाही? कुठं घोडं पेट खात आहे, कुणाच्या चुका आहेत याबद्दल देखील उत्तर देण्याची कुणाची तयारी नाहीये। तेवढ्या पुरतं कुठंतरी आंदोलन केल्यासारखं करतात। आमच्या काळामध्ये यांना बारामती आठवायची, आमच्या काळामध्ये यांना कराड आठवायचं, त्यांना इंदापूर आठवायचं। आता गाव त्यांना नागपूर आठवत नाही, गाव त्यांना कोल्हापूर आठवत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।